महाराष्ट्रातील समाज जीवन या पाठाच्या आता आपण पुढच्या विभागात प्रवेश करतो. चला तर मग आता आपण बघितलं की त्या काळातलं संपूर्णपणे राहणीमान कसं होतं, लोक कसे राहायचे, मुहूर्त कसे बघायचे, सण कसे साजरे करायचे, त्यांचे पोशाख कोणत्या पद्धतीचे, त्यांची घरं कोणत्या पद्धतीचे, या संपूर्ण आढाव्याच्या नंतर आता आपला मुद्दा आलेला आहे की त्या काळचं स्त्रियांचं जीवन. तर त्या काळातल्या स्त्रियांचं जीवन हे अतिशय कष्टमय असं. त्याच्यानंतर संसार आणि माहेर एवढंच त्यांचं जग असायचं. म्हणजे बाहेरच्या जगामध्ये त्यांना कुठेही प्रवेश दिसत नाहीये. बरोबर आहे. म्हणजे लहानपणापासून आपल्या वडिलांच्या घरात, लग्न झाल्यानंतर आपल्या पतीच्या घरामध्ये, आणि मग माहेर आणि सासर एवढंच त्यांचं जग. त्यांच्या शिक्षणाकडे कोणीही लक्ष द्यायचं नाही. आता याला अपवादात्मक स्त्रियांनी अक्षर ओळख, प्रशासन, युद्ध कौशल्य यामध्ये प्रगती केली होती. आपण अगोदर बघतोय महाराणी ताराबाई, अहिल्याबाई, येसूबाई. म्हणजे यामध्ये काय कोण कोण येते बघा. वीरमाता जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराबाई, उमाबाई दाभाडे, गोपिकाबाई यांचा समावेश होतो. या लोकांनी म्हणजे या स्त्रियांनी आपल्या हे सगळ्या युद्ध कौशल आणि अक्षर ओळख ही करून घेतली होती. त्याच्यानंतर मग बालविवाह, विषमविवाह, वैधव्य, सती, केशवपण यांनी स्त्रियांचं जीवन असं जखडून गेलं. ह्याच्यातलं एकाच मी आता तुम्हाला माहितच आहे. बालविवाह म्हणजे लहानपणी लग्न, विषमविवाह म्हणजे अजून लग्न, वैधव्य म्हणजे संपूर्णपणे विधवेचं जीवन, सती म्हणजे काही काही जण आपल्या पतीबरोबरच त्याच्या चितेवरच स्वतःला जाळून घ्यायचे. केशवपण म्हणजे पती वारल्यानंतर त्यांचं संपूर्ण केस काढून टाकायचे आणि त्यांचं टकलं करायचं. डोक्यावर एकही केस ठेवायचा नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींनी त्या जखडून गेल्या होत्या स्त्रिया. आणि मग त्यांचं हे जीवन होतं ते एकंदर प्रतिकूलच होतं. आणि सामान्यपणे इसवी सन 1630 ते 1810 या 1.25 वर्षाच्या कालखंडाला मराठीशाही असं म्हणतात. आता या काळातल्या कला स्थापत्याचा आता आपण थोडक्यात आढावा घेऊया. आतापर्यंत आपण आपल्या पहिल्या मुद्द्यामध्ये स्पष्ट केला तो स्त्रियांच्या बाबतचा मुद्दा. आता आपण बघूया की त्या काळचं शिल्पकला वगैरे ह्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर शिवकाळामध्ये कसबा गणपती जीर्णोद्धार, लाल महाल उभारणी, राजगड, रायगडावरील बांधकाम, जलदुर्ग उभारणी या प्रकारचे स्थापत्य उभारणीचे उल्लेख होतात. आपण ह्याच्या अगोदर शिकलोय. उदाहरण आपण घेतलं तर जलदुर्ग, आपल्या ह्याचा जलदुर्ग संपूर्णपणे बांधला होता. तर कसं शिसं ओतलं होतं आणि कसा पाण्यामध्ये दुर्ग आपल्या शिवाजी महाराजांनी उभा केला. म्हणजे हे उदाहरण झालं. पुढे बघूया. हिरोजी इंदुलकर हा त्या काळातला प्रसिद्ध असा स्थापत्य विशारद होता. मग गाव वसवताना विशेष काटकोनात रस्ते कसे बसवायचे, कडेला दगडी बांधकाम कसं करायचं, नदीच्या पात्राला कडेला घाट अशी रचना कशी करायची, हे सगळं ते लोक करत. मग पेशवी काळामध्ये आपण बघतोय तर अहमदनगर, विजापूर सारखी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुणे शहरामध्ये करण्यात आली होती. म्हणजे पेशव्यांनी काय केलं तर छोटी छोटी धरणं, बाग बगीचे, हौद, कारंजी हे सगळं उभा राहिलं. म्हणजे त्यांनी ते उभा केलं. त्यांनी ते संपूर्ण डागडुजी कामकाज हे त्यांनी केलं. डागडुजी म्हणायच्या ऐवजी त्यांनी संपूर्ण ते उभा केलं. म्हणजे बाग बगीच्यांना म्हणजे आतमध्ये छान छोटे छोटे कारंजी, छोटे छोटे हौद, त्याच्यामध्ये छान कमळं, असं म्हणजे चांगल्या रीतीने त्यांनी सगळं हे केलेलं आहे. आणि पुणे शहराच्या हडप परिसरातील दिवे घाटातील मस्तानी तलाव हा स्थापत्याच्या दृष्टीने महत्वाचा होता त्यावेळेस. पुढे जाऊया आपण. समजलं इथपर्यंत विद्यार्थी मित्रांनो? अगदी व्यवस्थित. चला पुढे जाऊया. तर आता आपण काही उदाहरणं पण बघतोय.
पुण्यातला शनिवार वाडा, विश्रामबाग वाडा, नाशिकचा सरकार वाडा, कोपरगाव, त्याच्यानंतर रघुनाथ पेशव्यांचा वाडा, सातारकर छत्रपतींचे वाडे, याशिवाय मेनवली, टोके, श्रीगोंदे, पंढरपूर इथले जुने वाडे, मध्ययुगीन वाडा हे या संस्कृतीची चिन्ह आहे. आपण आज जरी तिथं गेलो तर हे सगळं आहे, आपल्याला बघायला सगळं मिळणार की कशा रीतीने त्या काळची लोक राहायची. आता या वाड्याच्या बांधकामामध्ये कच्च्या आणि पक्क्या अशा विटा ते लोक वापरायचे. मग त्याच्यामध्ये लाकडी खांब असायचे, तुला असायची, मग त्याच्यामध्ये लाकडी खांब असायचे, तुला, त्याच्यानंतर बघितलं तर पाट, घडीव दगड, कमानी, उत्तम घुटलेला चुना, नळीच्या कौलाचं छप्पर, चिखल, बांबू यांचा सगळ्यांचा त्या वापर त्या बांधकामामध्ये ते करत असत. आणि वाड्याच्या सजावटीसाठी थोडस चित्रकाम, रंगकाम, काष्ठशिल्प, त्याच्यानंतर आरसे यांचा ते लोक वापर करायचे. पुढे जाऊया. मंदिर. तर शिवकाळातली जी मंदिरं होती ती यादवकालीन हेमांड पद्धतीची होती. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचं जर तुम्ही शिखर बघितलं, त्याच्यानंतर ज्योतिबाच्या डोंगरावरली मंदिरं बघितली, त्याच्यानंतर शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव, वेरूळच्या घृणेश्वराचं मंदिर ही शिल्पशास्त्राची उत्तम अशी उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर प्रतापगडावर भवानी देवीचं आणि गोव्याला सप्तकोटेश्वराचं मंदिर हे शिवाजी महाराजांनीच बांधलं. पेशवे काळामध्ये नाशिकचं काळाराम मंदिर, त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वराचं शिव मंदिर आणि गोदावरी प्रवरा या नद्यांच्या संगमावर असणाऱ्या कायगाव आणि टोके इथली शिव मंदिरं आणि नेवासे इथली मोहितेराज मंदिरं ही मंदिरं त्या काळामध्ये उभारली गेली. आता आपण बघितला हा मंदिरांचा संपूर्ण थोडासा आढावा. आता आपण बघूया घाट. तर घाटामध्ये नदी आणि संगम या ठिकाणी घडीव दगडी घाट आणि हे बनवणं हे मराठी शाळेचं एक त्यावेळेस वैशिष्ट्यच होतं. आणि या काळामध्ये सर्वात प्रेक्षणीय घाट हा गोदावरी आणि प्रवरा या नदी यांच्यामध्ये जो संगम आहे त्याला प्रवरा संगम असं म्हणतात. टोके इथला आहे तो. आणि पक्क्या बांधणीच्या पायऱ्यांचा हा ओलीव ठराविक अंतरावर एक पायरी पुढे अशी काढलेली असायची आणि त्यामुळं सगळ्या घाटाचंच हे रूप संपूर्णपणे खुलून जायचं. आणि पाण्याच्या प्रवाहाचं घाट हे निखळू नयेत म्हणून ठराविक अंतरावर भक्कम बुरुज बांधले जायचे. म्हणजे पाण्याचा प्रवाह जोरात येतो, त्याच्यामुळे काय होतं कधी कधी बांधकाम ढासळू लागतं, मग ते निसटू नये म्हणून ठराविक अंतरावर बुरुज बांधायचे. बुरुज बांधले की ते थोडस त्याला आधार होतो आणि ते बांधकाम हे मजबूत होतं. बरोबर. पुढे बघूया त्या काळातली चित्रकला. आपण ह्याच्या अगोदर आपण बघितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, माधवराव पेशवे यांचा संपूर्णपणे राज्यकारभार म्हणजे जेव्हा त्यांचं कारभाराचं आपल्या राज्यकारभाराचं जे एक छोटस आपण एक फीत नाही पण चित्र बघितलं होते. बरोबर आहे. तर ते आठवा आता. त्याचा संदर्भ पुढे आहे की पेशवाई काळामध्ये शनिवार वाड्याच्या भिंतीवरली चित्र ही महत्वाची आहेत. म्हणजे या काळामध्ये राघव, तानाजी, अनुपराव, शिवराय, मानकोजी हे महत्वाचे चित्रकार त्यावेळेस होऊन गेले. त्यांची बघा नावं विशेष करून इथं उल्लेख केलेली आहे. त्यांची नावं आहेत बघा. आणि सवाई माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये गंगाराम तांबट हा प्रख्यात चित्रकार होता आणि पेशव्यांनी चित्रकलेला खूप उत्तेजन दिलं होतं. बरोबर. आलं इथपर्यंत लक्षात. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या विभागामध्ये. आता आपण बघणार आहोत की लिहिते वा या अंतर्गत स्त्रियांचं जीवन आणि शिल्पकला यांच्याबद्दल तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. व्यवस्थित नोंद करून ठेवा. आणि चला आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया. तर